नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी साजरा केला जातो. याला अखाती तीज असंही म्हटलं जातं. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही खूप महत्त्वाचा आहे. येत्या 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आहे. तृतीया तिथी 29 एप्रिलला संध्याकाळी 5:31 सुरू होते आणि बुधवारी 30 एप्रिलला दुपारी 2:12 संपते. अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी 5:41 पासून दुपारी 12:18 आहे. अखाती तीज मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत. काही जण याचा संबंध भगवान विष्णूंच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णांच्या लीलांशी जोडतात. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असे म्हणतात. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककलेची देवी यांचा वाढदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर व जेवणाची चव वाढते. दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राचीही पूजा केली जाते, ज्यामध्ये श्री विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचेही पुण्य अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते. अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी
दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण या जोडदेवाची जयंती, बसवेश्वर जयंती आणि हरग्रीव जयंतीही साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. या दिवशी काही जण कलश पूजाही करतात. पूजा केल्यानंतर तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक येण्यासाठी आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जातात. श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले होते की या तिथीस दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून याला अक्षय तृतीया म्हटले जाते. देव आणि पित्र यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व कर्म अक्षय होते असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी पितरांचेही श्राद्ध केले जाते. या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य वाटते. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादींचे दान करावे. या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही महत्त्व आहे. या दिवशी लोक पंखे, कूलर इत्यादीही दान करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी ही उपकरणे दान केल्याने फायदा होतो असेही म्हटले जाते. अक्षय तृतीया हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे. अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नीमधील प्रेम कधीच संपत नाही. या दिवशी लग्न झालेले लोक जन्मोजन्मापर्यंत एकत्र नांदतात असे म्हणतात. लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ कार्ये देखील शुभ मानली जातात. या दिवशी सोने आणि चांदी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन वस्तूही खरेदी केल्या जातात. या दिवशी नवीन व्यवसाय सुरू केल्याने व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि त्याचे शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात असेही म्हणतात. अशा प्रकारे अक्षय तृतीया हा सण खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.